नमस्कार, मी खानदेशीमध्ये मनपूर्वक स्वागत. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज आहे वटपौर्णिमा, सगळ्या महिलांचा आवडता दिवस. सुवासिनीचा साज, वटवृक्षाची पूजा आणि मन भरून आनंद मिळविण्याचा आजचा दिवस आहे. काल मी ही अशी छोटीशी मेहंदी काढली होती. आज मी वटपौर्णिमेनिमित्ताने बनवणार आहे पुरणाची पोळी आणि त्याचीच मी इथे तयारी करत होती. आज खरं तर मुलांची शाळा म्हणून त्यांचा टिफिन, नैवेद्यासाठी पुरणाची पोळी, वटपौर्णिमेची पूजा, खरं तर खूप धावपळ होणार आहे आज माझी. पण हे सगळं संपल्यानंतर जो आनंद मिळतो ना, यातच खरा आपला आनंद दडलेला असतो असं मला वाटतं. दिवसभराच्या धावपळीपूर्वीचा माझा आवडता क्षण म्हणजे सकाळचा चहा. सकाळचा चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात तरी कशी होईल, नाही का? माझ्यासारखे कोण कोण तुम्ही चहाप्रेमी आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे मी मुलीला टिफिनमध्ये देणार होते भेंडीची भाजी आणि पोळी, त्याचीच तयारी चालू होती. टिफिन बनवल्यानंतर तिला शाळेत पाठवले आणि त्यानंतर मग पुरणपोळीच्या जेवणाची तयारी सुरू केली. तर इथे मी मस्त अशी तर्रीदार आमटी बनवली होती. आलं की नाही तुमच्या पण तोंडाला पाणी? तर आमटी आमच्याकडे सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे जरा जास्तच बनवली होती. आता इथे गरमागरम पुरणपोळ्या आणि पूर्ण जेवण माझं बनवून झालं होतं. देवपूजा मी सकाळीच केली होती आणि त्यावेळेसच मी उंबरठ्याला पण स्वच्छ केलं होतं. आज माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे मी लेपन नाही केलं, पण उंबरठा स्वच्छ केला आणि त्याची पूजा करून घेतली. तर आता इथे माझी घरची सगळी कामे आटोपली होती आणि पिल्लू पण छान झोपलं होतं. मग त्यानंतर मी निघाले वडाच्या झाडाची पूजा करायला. वडाचे झाड हे दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे आजचा दिवस मी असा परंपरा जपत छान साजरा केला. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला का? तर इथे बघा, थोडंसं जोक म्हणून सांगते. तर इथे आज वडाच्या झाडाला श्वास घ्यायलासुद्धा जागा नाही आहे, एवढी गर्दी झाली होती. पण मस्त छान मज्जा वाटली आणि मैत्रिणींसोबत छान एन्जॉय केला आजचा दिवस. तर आवडला का तुम्हाला माझा आजचा व्लॉग? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया आता लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.